मस्त आहे, सोबत तुझं क्रिकेट सुद्धा बहरला आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्ही मस्त सांभाळल्यात. यामध्ये तुझं फिटनेस आहे आणि तुझा स्टॅमिना आहे, यामधलं राज काय? काय नाही, नॅशनल खेळ खेळण्याचा प्रयत्न करत मस्त काय नाही. ऑल दी बेस्ट भावेश, वेल डन. हरेश, अच्छा हरीश भोईर कॅश देतो, कॅश प्राइज. वा वा, हा फॅन आहे तुझा, हा मैदान धावत गेला होता ना, भाऊ आहे का? ओके, क्या बात आहे. हरेश भोईर देतोय कॅश प्राइज. समोर बघ, समोर बघ. वा वा वा, त्याला सुद्धा भावाचा अगदी प्रेम वाटलं, खूपच त्याला अगदी आनंद गगनात मावनीसा झाला. असा भावेशनी कॅश प्राइज दिली. आणि भावेश भोईर आपण पाहतोय की जो मॉम ठरला मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा शिल्पकार. चला डीजे वाजव थोडंसं, काय थोडंसं 2 मिनिटाचं चांगलं गाणं. सुरू होते प्रेक्षक आपल्या समोर आहे. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा करा. DPL 2025 धामणगाव प्रीमियम लीग, हक्का धामणगाव खेळेगा. आणि या सामन्यामध्ये काय घडेल पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला ऐकवतील आमचे सहकारी समालोचक समीरजी ठाकरे सर. वेलकम इन द कॉमेंट्री बॉक्स. त्यादरम्यान आपण मान्यवरांचा सन्मान सुद्धा करूया. आपल्यामध्ये उपस्थित शशिकांतजी भोईर आणि मंगेशजी पाटील हे 2 मान्यवर आहेत आपल्यामध्ये. तर विनंती करतो या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने रवी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण शशिकांतजी भोईर, मॅनेजर ऑफ पासिक बँक, या मान्यवरांचा आपण इथे सन्मान करतोय. माईचे उपदार शाल पट्टा आपण इथे अर्पित करतोय. जय श्रीराम. आणि सोबतीला सन्मान चिन्ह देत असताना आपण शशिकांतजी भोईर साहेबांचा इथे सन्मान करतोय रवी भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपल्यामध्ये मंगेशजी भोईर सुद्धा, मंगेशजी पाटील माफ करा, येस मंगेशजी पाटील आपले पाहुणे, त्यांना सुद्धा आपण शाल पट्टा देतोय. जय श्रीराम. DPL ची सन्मान चिन्ह ट्रॉफी. त्यानंतर आपल्या गावचे विद्यमान पोलीस पाटील, अगदी हसमुख चेहरा ज्यांचा आहे, डॅशिंग पर्सनॅलिटी पोलीस पाटील, ज्यांची पाटील की अबाधित आहे, त्यांना सुद्धा आपण सन्मानित करतोय. शशांकजी भोईर साहेबांना रवी भोईरांच्या शुभ हस्ते मान सन्मान इथे आपण देतो. अतिथी देवो भव. आणि आपले सन्मान उरकले. आपण जाऊया आता कॉमेडी बॉक्स मध्ये धावतं वर्ण ऐकण्यासाठी समीर ठाकरे सरांकडे. धन्यवाद. थैंक यू सो मच मनोज कारवे सर. पहली गेंद वहाँ ऑप्शन की बाहर थी, हालांकि पहले गेंद पर एक डबल देखने को मिला और तुरंत बाद यहाँ पर रामा भोईर को आउट करते हुए गेंदबाज अनिल. 40+ कैटेगरी में से पहला ओवर. आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं DPL 3 धामनगांव प्रीमियर लीग 2025 टूर्नामेंट का ये दूसरा दिन, ये दूसरी नाइट. सभी क्रिकेटर, सभी गांव वालों ने पूरी तरह से एंजॉय किया इस टूर्नामेंट को, काफ़ी मज़े किए. आफ्टर डिनर फिर एक बार काफ़ी संख्या से दर्शक हमारे बीच इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए, मज़ा लेते हुए फिर एक बार आप सभी का हार्दिक स्वागत है. मनोज कारवे सर काफ़ी अच्छा रंग भर रहे इस टूर्नामेंट में अपने आवाज़ से, आवाज़ के जादूगर. अनिल फिर एक बार, ओ इस बार ऑप्शन के बाहर ये गेंद जरूर तेजेश भोईर वहां पर नए बल्लेबाज 3रे नंबर पर 1 रन की मदद से अपना खाता खोलते हुए, 1 रन की मदद से टीम की टोटल आगे बढ़ती हुई 3 रनों पर. ड्रोन 11 बनाम चीना 11, ये काफी बड़ा मुकाबला आज के रात का, आज के नाइट का. हालांकि दोनों भी टीमों ने एक मुकाबला जीता, एक मुकाबला गवाया. यहाँ पर चीना 11 ने अच्छी वापसी की थी कल रात को. अनिल फिर एक बार मुड़ते हुए, ओ इस बार फ्लिक करने की कोशिश थी. लाउड अपील हुआ था वहाँ पर, काफ़ी तेज़ी से अपील हुआ था, लेकिन अंपायर सहमत नहीं. लेग बैच का इशारा था, वह 1 रन आसानी से पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज. क्या पारी देखने को मिली आज, अच्छी बल्लेबाजी देखने को मिली है. पूरी धामनगांव गांव वालों ने भी प्रशंसा की उन पारियों की. जिस तरह से चेतन ठाकरे के वो 50 रन, भावेश भोईर के बल्ले से प्रीवियस मुकाबले में 47 रन, 47 रनों की पारी. इस बार फुल टॉस गेंद थी, बड़ा स्ट्रोक नहीं खेल पाए थे. खराब गेंद जरूर थी वहां पर, और मेरे ख्याल से अंपायर ने वहां पर रिव्यू लिया बीमर नो बॉल के लिए. जब बिल्कुल यहाँ पर देखा जाएगा, और रनआउट के लिए भी क्या बात है. चलिए, स्क्वायर लेग अंपायर का भी रिव्यू है और मेन अंपायर का भी रिव्यू है.
नो बॉल के लिए भी और रन आउट के लिए भी प्रिंस मूवीज को अब ज्यादा मशक्कत करनी होगी, जिस तरह से दोनों तरफ से रिव्यू की मांग की है वहां पर। पहले तो नो बॉल चेक किया जाएगा, उसके बाद बल्लेबाज सेफ पहुंचे है अपने क्रीज में या फिर आउट है, वो यहाँ पर देखा जाएगा। चलिए, हमारे दोनों भी अंपायर मेरे ख्याल से इस खाना खा रहे, कोई बात नहीं। यहाँ पर पहले तो बीमर नो बॉल के लिए देखा जाएगा और उसके बाद बल्लेबाज सेफली क्रीज में पहुंचे या फिर आउट है, वो यहाँ पर देखा जाएगा। जयेश भोईर सामने थे। हालांकि कमजोर गेंद तो जरूर थी, फुल टॉस जरूर थी, क्या ज्यादा ऊंचाई पर फुल टॉस थी, ये देखा जा रहा है वहां पर। एक तो क्लियर हुआ, यहाँ पर बल्लेबाज तो पहुंच चुके हैं, लेकिन नो बॉल देखा जाएगा। बल्लेबाज तो सेफली पहुंच चुके वहां पर अपने क्रीज पर। हमारे बीच नितिन म्हात्रे यहाँ पर पहुंच चुके वेले से। सोशल मीडिया प्रमुख शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे, और उनकी तरफ से शुभकामनाएं, बेस्ट कॉम्प्लीमेंट है इस टूर्नामेंट को। अंपायर आपको आना है, हमारे टीवी अंपायर आपको 1 मिनट के लिए आना है वहां पर। शकील कोटी सर या फिर स्वप्निल सर। It's a fair ball. एक रन वहां पर पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 5 रनों पर। पहले ओवर का खेल चलता हुआ ड्रोन 11 बनाम चीना 11, ये बड़ा मुकाबला आतिश भोईर और जयेश भोईर की जंग। हालांकि जयेश भोईर खुद मैदान के ऊपर है, आतिश भोईर भी वहां पर खुद मैदान के ऊपर है। अच्छी जंग देखने को मिलेगी, इसमें कोई दो संदेह नहीं। इस बार आखिरी गेंद थी ओबी डॉट, और इसके साथ ही पहले ओवर का खेल खत्म होता हुआ, और पहले ओवर में सिर्फ 5 रन 1 विकेट के नुकसान पर चीना 11 टीम टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई। जयेश भोईर वहां पर रिटायर्ड हट होते हुए नए बल्लेबाज अब उनकी जगह लेने वाले। 4 ओवर का मुकाबला है, उन्हें भी पता है ज्यादा से ज्यादा रेगुलर क्रिकेटर किशोर शिंगोले अभी भी मौजूद है मैदान पर। हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम किशोर शिंगोले को दिया जाएगा। यहाँ पर हमारे पुलिस पाटिल शशांक भोईर के द्वारा इनाम यहाँ पर दिया जाएगा। नवनाथ पाटिल खानपे से यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए हमारे बीच जुड़ चुके हैं। आपका भी हार्दिक स्वागत है, जो कि पारसिक बैंक के मैनेजर है, व्यवस्थापक। हालांकि मार्च एंडिंग चल रहे और काफी ढेर सारा प्रेशर उन्हें भी झेलना होगा, लेकिन क्रिकेट ऐसा खेल है,
ज्यादा प्यार इस पूरे हिंदुस्तान में इस खेल के प्रति। नई बल्लेबाज बीच मैदान पर प्रशांत वहां पर पहुंच चुके हैं। प्रशांत ने अच्छी ये पारियां खेली है पिछले 2 मुकाबले में। भावेश नई गेंदबाज दूसरे ओवर पारी की। भावेश के हाथ में गेंद को समाया पर कप्तान ने, राजेश पवार जो कि कप्तानी करते हुए टीम ध्रुव 11 के लिए अच्छे स्ट्रोक प्लेयर है, अच्छा ऑलराउंडर है, लेकिन यहाँ पर दूसरे ओवर में भावेश को इनवाइट किया गेंदबाजी के मोर्चे पर। सामना करेंगे बल्लेबाज प्रशांत। चलिए स्पीड अप करना है, अभी भी 7 मैच इस मैच के बाद अभी भी बाकी है। ओहो हो, इस बार बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, गेंद स्कीट होकर अंदर की तरफ आती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद के साथ भावेश ने अपने ओवर की शुरुआत की है। वहां पर अच्छी शुरुआत, नॉन पावर प्ले का ये ओवर चलता हुआ। शॉर्ट स्क्वायर लेग पर एक फील्डर मौजूद है, शॉर्ट फाइन लेग शॉट थर्ड मैन पॉइंट पर एक फील्डर रखा गया। इस बार फुल टॉस गेंद थी, ड्राइव की ऑल ड्राइव वहां पर लगाते हुए वी की शक्ल में ये स्ट्रोक देखा गया बल्लेबाज प्रशांत के द्वारा। हालांकि उतनी पावर झोंक नहीं पाए थे उस स्ट्रोक में, लेकिन 1 रन आसानी से पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज। पहली पारी में मेरे ख्याल से पहला मुकाबला जो पिछला हुआ वहां पर रन चेस नहीं हुए थे, नहीं तो ज्यादातर रन चेस करते समय आज और कल के रात में देखा गया था सभी मुकाबले में अच्छी चेजिंग हो रही है। लेकिन पिछले मुकाबले में अच्छा डिफेंस देखने को मिला था भावेश भोईर और शिवांश 11 के द्वारा। इसके बाद जय बेताल और ओम साई दोनों भी कप्तान आपको तैयार रहना। इसके बाद वाला जो मुकाबला होने वाला है जय बेताल और ओम साई के बीच में। फिर एक बार भावेश की गेंद कट करना चाहते थे, ज्यादा बाहर थी, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। कहीं ना कहीं जगह भी दे चुके थे वहां पर बल्लेबाज को, लेकिन बल्लेबाज फायदा तो नहीं उठा पाए। लेकिन 1 रन एक्स्ट्रा की मदद से अब टीम के पारी में जुड़ती हुई 1 रन की मदद से टीम की टोटल 7 रनों पर भावेश। और इस बार ज्यादा लेट रिवेंटा बल्लेबाज का रन आउट का मौका वहां पर बना है, यहां से बल्लेबाज को लौटना पड़ेगा। एक और झटका, लेट इवेंट देखने को मिला था बल्लेबाज के द्वारा। ऑन साइड पर टर्न करने की कोशिश थी, लेकिन काफी तेज ये गेंद थी राहुल के द्वारा रनआउट के माध्यम से। एक और झटका लगता हुआ, ये दूसरा झटका और एक बल्लेबाज रिटायर्ड हो चुके हैं, यानी कि अब 7 रनों पर 2 विकेटें गंवा चुके बल्लेबाजी करने वाली चीना 11 टीम। तेजी से स्टार्ट नहीं कर पाई, जहां पर पावर प्ले में अनिल के द्वारा अच्छी गेंदबाजी देखने को मिली थी। सिर्फ और सिर्फ 4 रन कर चुके थे अपने ओवर में, एक महत्वपूर्ण सफलता भी जरूर दिलाई थी। फिर एक बार राहुल ओवर द विकेट, नए बल्लेबाज श्रीनाथ टीम के आइकॉन। इस बार हाफ ब्रेकर गेंद थी, उछाल दिया गेंद को स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। साबित करना होगा अपने आप को। जिस तरह से आधे विकेट पर यह गेंद रखी गई थी, अच्छी तरह से पोजीशन में आते हुए इस गेंद को मोड़ दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाने वाली गेंद 4 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक देखने को मिला था वहां पर।
इसी स्ट्रोक के इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी, इस प्रकार से खेल करना होगा चीना 11 टीम के बल्लेबाजों को। फिर एक बार आधी विकेट पर यह गेंद थी और यह गेंद को सीधा भेज दिया बैकवर्ड ऑफ द स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए छक्का। गेंद का एक्शन रिप्ले यहाँ पर हम देख रहे हैं, जिस तरह से पिछली गेंद आधी विकेट पर डाली थी उस पर हुक किया था और फिर तुरंत बाद अगली गेंद आधे विकेट पर पूरी तरह से बल्लेबाज श्रीनाथ पाटिल वहां पर तैयार थे। बढ़िया शॉट बैकवर्ड ऑफ द स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ यह बेहतरीन सिक्सर देखने को मिला श्रीनाथ पाटिल के द्वारा। 10 का दम दिखाते हुए पिछली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक। 17 रनों पर अब टीम की टोटल जा पहुंची है। हालांकि ज्यादा दबाव बन रहा था, वहां पर प्रेशर बिल्डअप हो रहा था, लेकिन इन बड़े स्ट्रोक की मदद से अब कहीं ना कहीं दबाव को हटाते हुए बल्लेबाज प्रेशर को रिलीज करते हुए भावेश को कहीं ना कहीं लेंथ बदलनी होगी यहाँ से। हालांकि लाइन तो अच्छी, अफसों के बाहर तो जरूर आ रही गेंदे, लेकिन लेंथ कहीं ना कहीं छोटी लेंथ खोली गेंद वहां पर। फिर एक बार पिकअप शॉट, लेकिन इस बार में स्टैमिंग हवा में गेंद जरूर थी, फील्डर नहीं पहुंच पाए। काउंटर अटैक शुरू किया वहां पर श्रीनाथ पाटिल ने, हर एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश। जरूर ये बल्लेबाज श्रीनाथ कभी भी आक्रामक हो सकते हैं और आक्रामक रूप अब यहां से दिखाते हुए इस पारी में उनका खेलना काफी जरूरी है, क्योंकि चीना 11 ने भी एक मुकाबला जीत लिया, एक मुकाबला वो हार चुके, यानी कि टेबल टॉपर बनने के लिए या फिर पॉइंट्स टेबल पर अच्छी पोजीशन में आने के लिए यहां से उन्हें भी एक मुकाबला जीतना होगा। और वैसे ही तो सेम ड्रोन 11 के बारे में भी एक मुकाबला उन्होंने भी गंवाया, एक मुकाबला उन्होंने भी जीता है, यानी कि दोनों भी टीमों का पोजीशन अगर टेबल पर देखा जाए पॉइंट्स टेबल पर तो सेम दिखता हुआ, पॉइंट सेम दिखते हुए दोनों भी टीमों के लिए। 2 ओवर का खेल यहाँ पर पूरा होता हुआ, 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन कुल मिलाकर बने 2 विकेटों के नुकसान पर। टीम के कप्तान अब गेंदबाजी करने के लिए, कप्तान टू कप्तान, कैप्टन वर्सेस कैप्टन, यहां से ये बड़ा बैटल, कौन जीतेगा बैटल में? राजेश पवार। श्रीनाथ के सामने इस बार अच्छी गेंद थी, आगे रखी हुई गेंद थी, फुलर लेंथ लॉफ्ट किया था गेंद को, वाइडिश लॉन्ग ऑफ पर अच्छी फील्डिंग, 2 रन वहां पर पूरे करते हुए। बॉल की मेरिट पर अब बल्लेबाजी हो रही है यहाँ पर श्रीनाथ पाटिल के द्वारा, ज्यादा रिस्क लेने की कोशिश नहीं कर रहे वहां पर। जिस तरह से श्रीनाथ पाटिल ने इस पारी को सजाया, इस पारी को बिल्डअप करते हुए अच्छी सोच दिखी है वहां पर बल्लेबाज के द्वारा। ओहो, इस बार बड़ा स्ट्रोक लेने की कोशिश, अपील वहां पर, और इस बैटल को जीत लिया गेंदबाज राजेश पवार ने। बल्लेबाज श्रीनाथ को लौटना होगा, करारा झटका। यहाँ पर बल्लेबाज लेग बी फॉर द विकेट, काफी बड़ा झटका लगा है वहां पर श्रीनाथ पाटिल के रूप में। चर्चा वही चल रही थी कि राजेश पवार के सामने श्रीनाथ पाटिल, ये बड़ा बैटल हो रहा है बीच मैदान पर। नए बल्लेबाज धनराज पिछले मुकाबले में गोल्डन सिक्सर लगाकर चीना 11 को उन्होंने जीत दिलाई थी, वही धनराज फिर एक बार मैदान के ऊपर। हालांकि स्वर्ग पिक्चर में धनराज को तो पूरा बर्बाद किया था कृष्णा ने, लेकिन ये धनराज किसी को भी इस क्रिकेट में बर्बाद कर सकते हैं, इतनी पावर धनराज में जरूर है। काफी मजबूत बांधे की है प्लेयर। ओह, क्लीन बॉल, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर, एक और झटका, धनराज को भी लौटना पड़ेगा, अब राज नहीं कर सकते, विकेट गॉन।
सफलता है। चीना 11 टीम को बैकफुट पे ढकलते हुए गेंदबाज राजेश पवार, नए बल्लेबाज अनिकेत बीच मैदान पर आते हुए पारी को संभालना होगा। यहाँ से अच्छी शुरुआत दिलाई थी हालांकि श्रीनाथ पाटिल ने, लेकिन उस शुरुआत को बरकरार नहीं रख पाए थे, मोमेंटम को कैरी फॉरवर्ड नहीं रख पाए थे और वही तो वजह है यहाँ पर टीम कहीं ना कहीं बैकफुट पर। हैट्रिक गेंद, क्या यहाँ से हैट्रिक पूरे कर पाएंगे? अभी भी ये एक भी गेंदबाज डीपीएल में हैट्रिक कंप्लीट नहीं कर पाए। यहां पर मौका है राजेश पवार के सामने। अब नए बल्लेबाज अनिकेत, राजेश पवार क्या हैट्रिक पूरी कर पाएंगे इस टूर्नामेंट में? ओहो, इस बार स्वीप करना चाहते थे, लेग स्टंप को मिस कर दी विकेट अंपायर का व्हाइट बॉल का इशारा था। वह एक्स्ट्रा रन यहां पर जरूर जुड़ी जाएगी स्कोर कार्ड पर। टीम की टोटल 21 रनों पर जा पहुंचे। इसके बाद एक और बड़ा मुकाबला जय वेताल बनाम ओम साई प्रतिष्ठान। दोनों भी कप्तान आपको टॉस के लिए तैयार रहना है। लेट दीपक भोई टॉस बॉक्स में, दोनों भी कप्तान आपको टॉस के लिए जुड़ जाना है। फिर एक बार स्वीप करने की कोशिश थी, एक और वाइड गेंद। हालांकि यहां पर लग रहा है कि बल्लेबाज जिस तरह से सफल हो रहे हैं, विकेटों को खुला छोड़ रहे हैं, मुझे तो ऐसा ही लग रहा है कि राजेश विकेटों के ऊपर जाना चाह रहे हैं। वहां पर जिस तरह से दोनों भी गेंद अगर देखा जाए तो लेग स्टंप को मिस करती हुई दो वाइड गेंदे अतिरिक्त की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 22 रनों पर। अगली गेंद इस बार लेंथ गेंद थी, अच्छी उछाल मिली थी, अच्छा कटर भी था वहां पर। ओ, रनआउट का मौका भी बना है, ओवरथ्रो हुआ है, क्या ये गेंद निकलेगी? नहीं, बैकअप पर दो खिलाड़ी यहां पर पहुंच चुके हैं। 2 रन वहां पर लेगबाज के माध्यम से पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज। हर एक रन अब यहां से जरूरी होगी, रन का आना जरूरी है, जो रन कैसे भी आए। रन आउट की कोशिश जरूर की थी वहां पर राजेश पवार ने, ज्यादा आक्रामक अग्रेसिव दिखते हुए, अटैकिंग दिखते हुए। विकेटों की भूख है जिस तरह से गेंदबाजी हुई है राजेश पवार के द्वारा। अगली गेंद ओवर द विकेट, इस बार आके रखी हुई गेंद थी, अच्छा रिस्क का इस्तेमाल करते हुए 1 रन और 1 रन की मदद से 25 पर टीम की टोटल अब जा पहुंचे। आप देख रहे हैं दोस्तों, डीपीएल सीजन 3 धामनगांव प्रीमियर लीग तीसरा संस्करण। ढेर सारा प्यार मिला इस गांव में। ओ, इस बार स्लाइस किया और फील्डर को बीट करते हुए ये गेंद को रोकना अब नामुमकिन। गेंद निकल गई पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। दिखाई थी, आइए देखते रिप्ले में जिस तरह से फुल टॉस गेंद थी। हो, इस गेंद को रोकना था, जरूर रोकना था, रोकना जरूरी था, लेकिन फील्डर को बीट करते गेंद निकल गई सीधी पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। और इन 4 रनों की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ते हुए 29 रनों पर। 29 रन, 3 ओवर का खेल यहाँ पर पूरा होता हुआ। तीसरे ओवर में राजेश ने हालांकि 2 विकेट जरूर चटकाई, लेकिन राजेश 10 रन खर्च करते दिखे। 29 रन 29, 3 ओवर की समाप्ति के बाद। हालांकि उतनी भी अच्छी टोटल नहीं है, लेकिन अभी भी 1 ओवर का आना बाकी है। यहां से यदि अगर 15 से 20 रन बल्लेबाज जोड़ लेते तो फिर एक अच्छी टोटल, फाइटिंग टोटल यहां से जरूर देखने को मिलेगी। रोहित माली नए गेंदबाज, सामना करेंगे बल्लेबाज अनिकेत। यहां पर आधी विकेट पर यह गेंद थी, हुक लगाना चाहते थे, पूरी तरह से पोजीशन नहीं कर पाए, अपने आप को टाइम नहीं दे पाए, पर सेटल नहीं कर पाए और 1 ही रन वहां पर मिलेगा। 1 रन की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 30 रनों पर। 40 के ऊपर 45 के ऊपर सोचना होगा यहां से चीना 11 के बल्लेबाजों को, यदि इस मुकाबले में वापसी करनी हो तो। अगली गेंद, फिर एक बार गेंदबाज रोहित माली गेंदबाजी करने के लिए ड्रोन 11 जो कि आतिश बोईर की टीम है। एक तरफ चीना 11 जयेश बोईर जो कि विद्यमान सरपंच है इस गांव के, उनके द्वारा इस टूर्नामेंट में टीम खरीदी गई। इस बार फिर एक बार लेट, बहुत लेट हुए थे वहां पर बल्लेबाज, गेंद तो पीछे निकल चुकी थी।
रोहित माली ने अगर विकेटों की हैट्रिक यहाँ पर कंप्लीट की तो फिर सचिन माली की तरफ से 1000 रुपए का इनाम रोहित माली को दिया जाएगा। एक रन वहां पर पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज फिर एक बार स्ट्राइक एंड पर। बल्लेबाज अनिकेत, अनिकेत से ज्यादा उम्मीदें जरूर है, यहाँ से एक दो बड़े छक्के लगाएंगे, चौके लगाएंगे तो अच्छा टोटल बना सकते। रोहित के गेंद इस बार उछाल दिया गेंद को लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए बेहतरीन सिक्सर। हल्के से शपोले होते हुए इस गेंद को हुक किया था, मोड़ दिया था, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था 6 रनों के लिए। और इस छक्के की मदद से टीम की टोटल 37 रनों पर जा पहुंचे। बढ़िया स्ट्रोक, वही तो चर्चा चल रही थी। अनिकेत में वो काफी दम कम है। ओ स्विंग एंड मिस, यहां पर अपील और बल्लेबाज आउट। खुद अपने उंगली ऊपर की थी वहां पर बल्लेबाज ने। अब तक इस पारी में चीना 11 टीम के लिए बन चुके हैं नए बल्लेबाज। पुष्पम बीच मैदान में, एक पुष्पा तो जरूर कहता है झुकेगा नहीं साला। ये पुष्पम क्या एक आधा बड़ा स्ट्रोक खेल सकेंगे रोहित के सामने? ओ फिर एक बार अंदरूनी सिरा था बल्ले का, काफी बड़ा अंदरूनी सिरा लेकर गेंद पीछे सरक चुकी थी, लेकिन वहां पर कीपर जस्ट नहीं कर पाए। काफी हार्ड रहता है जिस तरह से इनसाइड एज लगता है, गेंद डाइवर्ट हो जाती है तो विकेट कीपर के लिए ये सबसे मुश्किल अवसर रहता है। एक रन वहां पर पूरे करते हुए बल्लेबाज। और आखिरी गेंद इस पारी की 38 रन, 38 रन बन चुके। आखिरी गेंद इस पारी की, ओ बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, आखिरी गेंद डॉट आती हुई और इसके साथ ही 4 ओवर का खेल यहां से पूरा होता हुआ। 4 ओवरों में 38 रन कुल मिलाकर बने चीना 11 टीम के लिए। 39 रनों की चुनौती रखी है ड्रोन 11 टीम के सामने। आइए चलते हैं अगले मुकाबले का टॉस यहां पर किया जाएगा। दोनों भी कप्तान आपको टॉस के लिए आना है, जय वेताल और ओम साई प्रतिष्ठान। चलिए दोनों कप्तान आपको टॉस के लिए आना है। लेट दीपक बोरी टॉस बॉक्स में। ओम साई प्रतिष्ठान बनाम जय वेताल स्पोर्ट्स, यहां पर टॉस किया जाएगा। मेरे ख्याल से ओम साई टीम के कप्तान अभी भी आए नहीं, आपको टॉस के लिए आना है तुरंत। आणि या टॉस करण्यासाठी मी शशिकांत भोईर आपल्याला विनंती करतोय की आपण यावं। तसेच नवनाथ पाटील आणि त्यांनाही विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे। नवनाथ पाटील खांडपेचे एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत। नुकतीच त्यांची प्रीमियर लीग संपन्न झाली। नवनाथ पाटील यांनी खूप चांगला खेळ साकारलाय। आइए दोनों कप्तान, आपका हार्दिक स्वागत है टॉस बॉक्स में। एक और बड़ा मुकाबला हमारे बीच मेहमान शशिकांत भोईर और नवनाथ पाटिल के शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जा रहा है। 4 ओवर का ये मुकाबला है। अक्षय जिन्होंने अच्छी पारी खेली थी पिछले मुकाबले में, और एक तरफ रोहित, यस शशिकांत भोईर जो कि व्यवस्थापक है पारसिक बैंक, हेड होटेल। तुम्ही उडवा बोलणार ते, रोहित बोलणार। चला रोहित, कॉल करायचं। इट इज अ कॉल अँड
इट इज टेल एयर टॉस को जीता है यहाँ पर ओम साई प्रतिष्ठान टीम ने। मान्यवरांना विनंती आहे की आपण पुन्हा मंचावरती बसावं। अक्षय मराठी बोल सकते? इट्स ओके। नाणेफेक आपण जिंकलेले काय निर्णय घेतात? क्षेत्ररक्षण करणं. मागच्या सामन्यामध्ये एक अंडर प्रेशर तू सामना संघाला जिंकून दिलेला आहेस, आता फिल्डिंग करतोयस, या मागचं कारण? चेसिंग करतो आम्ही चांगल्या प्रकारे करू चेसिंग. किती धावांपर्यंत थांबवशील प्रतिस्पर्धी संघाला 4 ओव्हरमध्ये? 35 च्या आत. त्याच्यासाठी कोणते गोलंदाज महत्वाचे असतील की जे तुला सुरुवातीला विकेट घेऊन देतील? रोहित असेल, मोहित असेल. शुभेच्छा असतील तुला देखील या मॅचसाठी आणि तुझ्या टीमला देखील. रोहित एक मॅच जिंकली आहे आणि एक मॅच हारलेले आहेत, 2 मॅच हारलेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे आता टेबल मध्ये पॉइंट्स टेबल मध्ये वर येण्यासाठी तुम्हाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. बॅटिंग आले, किती धाव बनवतोस? बॅटिंगच पाहिजे होती आणि बॅटिंगच आले. जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. प्रदीप धिंडे आय थिंक भन्नाट फॉर्मात आहे, तो एकटा 1 मॅन शो बॅटिंग करतोय, परंतु त्याच्या सोबतीला तुला काय वाटतं की या महत्वाच्या सामन्यामध्ये आणखी कोणता बॅटर चांगली कामगिरी करेल? निलेश भोईर, मोनिश ठाकरे. शुभेच्छा असतील तुला देखील. तर नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झालेले आहे आणि टॉस जिंकून ओम साई प्रतिष्ठान टीमनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे तो टीम अर्थातच जय वेताल स्पोर्ट्स संघाला. वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी रनचेस आता सुरू झालेला आहे. द्रोण 11 संघ धावांचा पाठलाग करणार की या ठिकाणी चीना 11 जरूर या धावांचं संरक्षण करणार, ते ऐकवण्यासाठी आता तुमच्या सोबत जोडले जात आहेत योगी पाटील सर. चेक. धन्यवाद समीर ठाकरे. 39 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे अतिश भोईर या संघाला, अर्थात द्रोण 11 या संघाला. अतिश भोईर यांच्यासाठी नवनाथ पाटील खांडपे यांच्याकडून चौकार किंवा षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. चला, अतिश भोईर आणि अनिल भोईर अशी आपण सलामी जोडी पाहत आहोत. परंतु अतिश भोईर जर या सामन्यामध्ये चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर खांडपे गावचे युवा उद्योजक नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. हो, पहिल्या चेंडू पाहू शकला फेस करत असताना मात्र शॉट मिडविकेटला मात्र फिल्डर तैनात आहेत. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलला मात्र अतिश भोईरनं आपला अकाउंट मात्र त्या ठिकाणी ओपन केलाय. गोलंदाज पाहिला तर या ठिकाणी रामा भोईरला आपण पाहत आहोत. दोन्ही बॅटर्स 40+ कॅटेगरीचे आहेत, गोलंदाज सुद्धा 40+ कॅटेगरीज आपल्याला पाहायला बोलतोय. लक्ष जास्त मोठं नाही, परंतु हा लक्ष जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी झाली तर मात्र या ठिकाणी त्या धावा डिपेंड होऊ शकतात. मिस्टामिंग स्ट्रोक, फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल, कॉट अँड बॉल रामा भोईरला मिळाली ही पहिली सफलता. त्याच्यानंतर फलंदाज अनिल भोईर शून्यावरती मात्र त्या ठिकाणी बाद होऊन मात्र माघारी परतलेला आहे. यानंतर पाहू शकाल जय वेताळ स्पोर्ट आणि ओम साई प्रतिष्ठान या संघादरम्यान आपण नुकतीच नाणेफेकी संपन्न केली. त्याच्यानंतर गीतेन अँड मायरा 11 संघ फाईट करेल महाकाल 11 संघाच्या विरोधात. आपण सुद्धा पूर्णपणे रेडी राहायचं आहे, कारण आपल्याला आज जेवढे सामने आज कव्हर करता येतील तेवढे सामने आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आला मिस्टर अरुण भोईर. एक धाबेवरती 1 विकेट मात्र गमावली द्रोण 11 या संघाने. पाहू शकला या ठिकाणी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, अगदी फुलर लेंथ चेंडू होता, वाईट यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाने केला त्या ठिकाणी, परंतु इष्टांच्या पाठीमागे सुद्धा आपण जर पाहिलं तर विकेट किपरच्या वतीनं चांगला या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हो, ऑनसाइड अटॅक करण्याचा प्रयत्न, परफेक्टली चेंडू मात्र मिडल झाला नाही, परंतु शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे मात्र फिल्डर तैनात दुहेरीचा प्रयत्न झालाय. धोका जरूर निर्माण झाला असता, परंतु फेकी पाहिली तर थोडीशी रॉंग ऑन पाहायला मिळाली आणि त्याचवेळी मात्र सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं. कारण अशा प्रमाणे सुद्धा धावा घेणं फार गरजेचे असतात, कारण क्रिकेटची ही लाईफ लाईन म्हटली जात असते आणि त्याच अनुषंगाने मात्र अरुण भोईरच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी 2 धावा निघाल्या आणि 3 धावा आता मात्र आपल्याला एकूण संघाची आपण धावसंख्या पाहत आहोत. आज सुद्धा अतिशय चित्तथरारक लढती आजच्या रजनीमध्ये आपल्याला धामणगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाल्या.
हो ओव्हरपिच चेंडू होता परंतु सरळ बँड लॉक करण्याचा प्रयत्न करतो चेंडू त्याला अगदी डीप मिड विकेटला कुठला फिल्डर नाहीये शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू फील केला गेला अखेर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या तिहेरीचा प्रयत्न होता अरुण भोईरचा परंतु आतिशनं मात्र त्या ठिकाणी नाकारलं कारण आतिशला माहिती आहे जर आपण सिंगल डबल तरी धावा जोडल्या गेल्या इथून तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकतोय आणि त्या अनुषंगाने त्या प्लॅनिंग नुसार सध्या बॅटिंग सुरू आहे द्रोण 11 या संघाची आतापर्यंत या शक्यता विचार केला तर 5 चेंडू झालेले आहेत 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि एकूण धाव फलकावरती धाव संख्या जरी आपण पाहिली तर 5 धावा पाहायला मिळत आहेत पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत रामा भोईरचा मात्र या ठिकाणी चांगला खेळ आपण पाहत आहोत ओहो बारची कडा कॉट बिहाइंड फिंगर अप आणि फलंदाज अरुण भोईर बॅक टू द डगआउट कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर मिस्टर अनिलनं षटक हाताळलं होतं फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या गडी बाद केला होता 22 दुसरा षटक हाताळला त्यांनी मात्र 13 खर्च केल्या राजेश पवारनं तिसरा षटक हाताळला त्याने धावा खर्च केल्या होत्या 9 गडी बाद केले होते 2 आणि शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये रोहित मालीने सुद्धा मात्र कमालीचा स्पेल हाताळला 8 धावा खर्च केल्या आणि विकेट्स प्राप्त केल्या होता 1 आणि 39 आता धावांचा पाठलाग सध्या सुरू आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा मागील जो सामना आपण पाहिला स्वप्नील भोईरसाठी आणि प्रत्येक सामन्यासाठी आपण जर पाहिलं तर स्वप्नील भोईर यांना मात्र पर 6 साठी पारितोषिक इथं मात्र लगावलं गेलं होतं KR 11 संघाचे संघमालक सचिन हरी भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आपण देत होतं आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ते पारितोषिक पेज झालेले आहेत याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि या ठिकाणी पाहू शकाल आता मात्र टीव्ही पंचाची मदत या ठिकाणी घेतलेली आहे की भीमर आहे की नाही आता मात्र हे आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे पंच आता मात्र कंट्रोल रूम मध्ये आहेत शकील कोटी सर जरूर मात्र या ठिकाणी पाहणी करतील एक कमरेच्या वर चेंडू डिलिव्हर झालाय का आणि तिसरा पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय हा भीमर नो बॉल आहे चला पुढील चेंडू असेल फिरिट आणि त्याच्यावरती आता मात्र या ठिकाणी मोठा हिट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल का आतिश भोईर इज ऑन स्ट्राईक हो करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता त्या ठिकाणी सफल होऊन केल्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाही बायच्या स्वरूपात आय थिंक 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली चला विशाल भोईर आणि रुपेश शेंडे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलेलं आहे कुणाल भोईरनं जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे बक्षिसांचा वर्षाव या DPL धमाकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सर्व धामणगाव वासियांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचं प्रोत्साहन मात्र या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि असणं गरजेचं आहे कारण सर्व खेळाडू आपल्याच गावातील आहेत आपला अभिमान आहे स्वीप करण्याचा प्रयत्न करतो चेंडू त्याला शॉट फाईन गेले फिल्डर आहेत त्या ठिकाणी एकच धाव मिळेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण चला अजूनही मात्र या ठिकाणी पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचतोय खांडपे गावचे युवा उद्योजक मिस्टर नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून आतिश भोईरला प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिल्या जाणार आहे पुन्हा एकदा गोलंदाज ओहो स्विंग अँड मिस पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू मात्र या ठिकाणी वळण घेतोय हे किमिया गोलंदाज श्रीनाथकडे आहे चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिले तर त्याच्याकडे
आपण जी कळा पाहतोय आउट स्विंगर तो टाकू शकतोय, इन स्विंगर सुद्धा टाकू शकतोय, कधी कधी पाहिलं तर गती परिवर्तन सुद्धा मात्र तो करत असतो. हे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय टेनिस क्रिकेटमध्ये. आता पहा फुल्लर लेंथ होती, अगदी सरळपणे लॉफ केला, चेंडू त्याला लॉंग ऑनला, दुहेरीचा प्रयत्न जरूर होईल. मिस्टेक घडली होती, दुहेरीचा प्रयत्न, धोका आहे आणि त्या धोक्याला समोर जातोय फलंदाज मिस्टर कुणाल भोईर. बॅक टू द डगआउट. मात्र त्या आपल्याला पाहायला परेश महाजन सर अगदी कुठलाही विलंब मात्र त्यांनी घेतला नाही, कुठलाही वेळ जास्त तिथे मात्र खर्च केला नाहीये, कारण त्यांना माहिती होतं की फलंदाज त्या ठिकाणी हॉपिंग पिच मध्ये व्यवस्थित पोहोचला नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र मोठी विकेट्स अर्थात कुणाल भोईरची मात्र या ठिकाणी चीना 11 या संघाने प्राप्त केली. धक्का क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरा लागत असताना दुहेरीच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला आणि संघाची एकूण धावसंख्या आता मात्र आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 9 धाबा दहा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र विजयासाठी इथून 30 धाबांची गरज आहे. सामना बनलाय, सामना जिवंत ठेवलाय गोलंदाजाने, कारण चीना 11 संघाचा विचार केला तर त्यांची स्ट्रॉंग स्थिती जर कोणती आहे, स्ट्रॉंग बाजू कोणती आहे तर त्यांची गोलंदाजी, आणि पुन्हा मात्र गोलंदाजाने मात्र या सामन्यामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात पहिल्या षटकामध्ये रामा भोईरनं मात्र दाखवली आणि त्याच्यानंतर रामाच्या पावलावरती पाऊल ठेवून श्रीनाथ सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे कामगिरी करतोय. अतिशय सुपीर आता मात्र नवीन फलंदाज भावेश आलाय. ऑफ साईडला क्षेत्रक्षेप पाहिले तर वाईडिश लॉंग अपला एक डीप मध्ये फील्डला तैनात, परंतु या ठिकाणी दांडी गुल झाली आणि आतिश भोईरच्या खिलीचा सुद्धा मात्र या ठिकाणी अंत झालाय. धक्का क्रमांक 4 लागत असताना द्रोण 11 या संघाला. काही वेल तिथे मात्र काढू शकला नाही, कारण गोलंदाजाने मात्र त्या ठिकाणी दांडी गुल केली फलंदाज आतिश भोईरची आणि मात्र पाहिलं तर या ठिकाणी 4था विकेट इथे मात्र गमावलाय. टॉप ऑर्डर आपण जर पाहिली तर पूर्णपणे या ठिकाणी घसरली गेली, कारण आपण लहानपणी मित्रांनो पाहिलं तर पत्त्याची घरं बनवायचो. सर्वांनाच तो खेळ माहिती असेल, एखादा पत्ता जर खालचा कोसळला तर ती सर्व घरं कोसळायची आणि तशा प्रमाणे सध्या आपण पाहतो की बॅटिंग ऑर्डर या ठिकाणी कोसळत चाललेली आहे. द्रोण 11 संघाचा आपण विचार केला तर लक्ष जास्त मोठं नाहीये, परंतु 39 धावसंख्येवरती सुद्धा मात्र जबरदस्त फाईट बॅक सध्या देत असताना या ठिकाणी चीना 11 संघाची गोलंदाज न्यू बॅटर राजेश पवार. आज पवारला मात्र पॉवर दाखवावं लागेल. चला वेले संदर्भात इथे मात्र सहकार्य चीना 11 संघ आपण करायचं आहे, कारण पहिल्या 2 सामन्याचा विचार केला तर पवारची बाट पूर्णपणे शांत आहे, परंतु आज या महत्वाच्या सामन्यामध्ये चमकेल का लाऊड अपील लेग बिफोर साठी, परंतु इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर होतं तेच पंचांनी पाहिलं आणि त्याच अनुषंगाने मात्र ही अपील फेटाळली. 2 षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या चेंडूवरती विकेट्स राजेश पवारची धोक्यात होती, परंतु कुठेतरी ज्यावेळी पंचांनी नॉट आउट घोषित केलं त्यावेळी राजेश पवारनं आय थिंक सुटकेचा श्वास सोडला असावा. 12 चेंडू शिल्लक आणि आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल 30 धाबींची गरज. पहिल्या 12 चेंडूचा खेळ पाहिला तर फक्त धाबा जोडल्या 9. जबरदस्त मात्र ते सामना रंगत पाहतोय, परंतु जर आपण कंपॅरिझन जर केलं तर पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळी चीना 11 संघ मात्र बॅटिंग करत होता त्या संघाने 18 धाबा जोडल्या होत्या, 2 विकेट्स त्याने मात्र गमावले होते, परंतु धाबांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार केला तर द्रोण 11 संघाने फक्त धाबा जोडल्या 9 आणि गडी गमावले 4. म्हणजे 2 षटकांच्या तुलनेनं जर आपण जर दोन्ही संघाचा जर आपण जर इथे मात्र खेळ पाहिला तर कुठेतरी आता चीना 11 या संघाचा आपल्याला या सामन्यावरती वर्चस्व थोडंफार आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण अर्धा जो टप्पा आपण पाहिला तो अर्धा टप्पा आय थिंक चीना 11 संघाच्या बाजूने लागलेला आहे, परंतु अजून अर्धा टप्पा या सामन्याचा मात्र या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्या 12 चेंडूमध्ये 30 धाबा इथून जोडल्या जातील का. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी गोलंदाज सुरुवात करतोय मिस्टर
केतन म्हात्रे. पहा कधी कधी असं वाटतं की एखादा 12 खेळाडू सुद्धा मिळत नसतो, परंतु चीना 11 संघाचे 1 2 3 4 जण आहेत, तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी नावं सांगण्यासाठी थोडीशी डगमगतायत. तर चला, हा केतन नाही तर मोनिश आहे. 12 चेंडू 12 मध्ये 30 ची गरज. अस्किंग रन रेट आता मात्र या ठिकाणी वाढला जातोय. ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू ओव्हर पिच, फटका चांगला पाहायला मिळतो आणि चेंडू चाललाय गौतमी स्टँड प्रेक्षक गॅलरी मध्ये. सर्वांना अभिवादन स्वीकारण्यासाठी येतोय चौकार. सीमारेषा सुद्धा ओलांडली. महत्वाच्या क्षणाला मात्र इथे चौकार आलाय. द्रोण 11 संघासाठी ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती, तो फटका अखेर पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. गोलंदाज मोनिश मात्रेचं स्वागत केलं भावेशनं. चौकारानं त्याने पहिला चेंडू आतापर्यंत या सामन्यामध्ये फेस केलाय आणि चेंडूचा सुद्धा मात्र त्याने फेस काढलाय. 11 चेंडू शिल्लक. 11 मध्ये आता विजयासाठी 26 ची गरज. अगदी ढोलायमान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पावलाचा बाप्पा डान्सिंग ट्रॅक शॉट. व्हॉट अ शॉट. चेंडू चला लॉंग ऑफच्या पलीकडे. भावेशच्या बाटमधून निघालाय हा षटकार. मध्ये पाहिले आणि आता मात्र भावेश नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. 2 चेंडू त्याने फेस केले. एकावरती चौकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि आता मात्र पाहू शकला या मॅच मध्ये कमबॅक करत असताना द्रोण 11 पुन्हा पावलाचा वापर केलाय, परंतु इनर एज पाहायला मिळाली. बॅटची आतली कडा लागली त्या ठिकाणी. हो, मिस्टेक घडली. दबाव आहे. फिल्डरवरती दडपण पाहतोय, गोलंदाजावरती दडपण आहे, फलंदाजावरती दडपण आहे, कारण हा खेळच आहे. दडपण जो मात्र या ठिकाणी झुगाडेल तोच खेळाडू मात्र चांगली कामगिरी या एखाद्या स्पर्धेमध्ये करू शकतोय. मोनिश ठाकरे सध्या गोलंदाजीच्या भोल्यावरती मोनिश म्हात्रे आहेत. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांचे लाडके मेहुणे खानपेगावचे मिस्टर सुरेश पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचे पारितोषिक इथे दिले जाणार आहे. पहा, सर्व नातेवाईक मंडळी सुद्धा आता मात्र धामणगाव प्रीमियर लीगशी जोडलेली आहे. सर्वांचा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व धामणगाव वासियांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु मोनिश म्हात्रेचा आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये त्याने खर्च केले 11 आणि आता मात्र राजेश पवार इज ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन. ज्यावेळी एखादा गोलंदाजा समोर असतो त्यावेळी गोलंदाजाची डोकीदुखी वाढत असते. फटका हवेत केलाय, उंची जास्त आणि अंतर सुद्धा प्राप्त केलाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडूने घेतली सीमेरेषेची भेट. येतोय षटकार. कुठे लँडिंग झालंय पूर्णपणे त्या चेंडूला आपल्या डोळ्यांच्या लेन्स मध्ये मात्र पूर्णपणे थिपलाय आणि पहा काय फटका तिथे मात्र एक्झिक्यूट केला राजेश पवारनं. आता समुद्र दिशेने लॉंग ऑन आहे. चेंडू त्याला अगदी जमिनीच्या साह्याने सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली, परंतु मोनिश म्हात्रेचा स्पेल आता मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरलाय टीम चीना 11 संघाच्या दृष्टिकोनातून. कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त धावा आपण जर पाहिल्या तर 9 होत्या, परंतु आतापर्यंत आपण मोनिश म्हात्रेचा विचार केला तर त्याने 18 खर्च केला. कारण एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 39 धावांचा पाठलाग करत असताना 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आणि 12 धाब्यांची गरज. पहा 7-12 या 7-12ने अनेक जणांची घरं उद्ध्वस्त केली, अनेक जणांची घरं जोडण्याची कामगिरी केली, परंतु क्रिकेटचा 7-12
कोणत्या संघाच्या बाजूने आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल, कोणत्या संघाच्या बाजूनच जाईल, येणारा क्षण जरूर आपल्या सर्वांना सांगून जाणार आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला नाही तर मात्र सामन्यामध्ये चुरस अजूनही मात्र इथे वाढेल आणि जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र चिन्हा 11 संघावरती आपल्याला प्रेशर पाहायला मिळू शकेल. 7 मध्ये 12 सामना करेल फलंदाज भावेश. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आतापर्यंत एक चौकार, एकच षटकार. ओ खेळायचं होतं अगदी स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने, परंतु चेंडू त्याला मिड विकेटला बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय. डे पर्यंत जोपर्यंत फिल्डर येतोय चेंडूला उतरून फेक करतोय तोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती धाव मिळाली 1 आणि अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 6 मध्ये आता मात्र विजयासाठी टीम ड्रोन 11 संघाला 11 धाब्यांची गरज. पहा गौरी पाड्यावरून सुद्धा मात्र ही स्पर्धा पाहिली जात आहे. रजनीताई म्हात्रे गौरीपाड्याचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून धामणगाव प्रीमियर लीगला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि जर भावेश साठी सुद्धा इथे पारितोषिक आले पर 6 साठी त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. धन्यवाद रजनीताई म्हात्रे, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. आणि हे दृश्य पहा, प्रेक्षक वर्ग इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि पाहू शकाल आई गावदेवी प्रेक्षक स्टँड तुम्ही इथे पाहू शकाल. जिथे नजर जाईल तिथे मात्र आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. हा खेळाडू कक्ष पहा, अगदी खेम्यामध्ये जर विचार केला तर थोडीफार शांतता आहे. हंसिका मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून तो कक्ष मात्र त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि आता मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अनिकेतचा मात्र तिथे वापर केला जातोय. चला स्पीडअप करा, गेम तुम्हाला कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. 6 मध्ये आता 11ची गरज आणि पहा लगेच मयेकर यांचे सुद्धा पाऊल आता मैदानाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण सामना तेवढा इंटरेस्टिंग मूड मध्ये चाललाय. हो रिबसचा फटका बाहेर काढलाय आणि आता मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी विकेट किपर कडून केलेली मिस्टेक आणि बायच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती 1 धाव जोडली गेली. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 10 धावांची गरज. असं कोणालाही वाटलं नसेल की 39 धावांचा पाठलाग करत असताना सामन्याची स्थिती याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा पाहत असतो की ज्या वेळी लो स्कोरिंग सामने असतात ते सामने इंटरेस्टिंग मोड मध्ये जात असतात आणि त्यापैकी हा सामना सध्या आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू शिल्लक, विजयासाठी 10 धाब्यांची गरज. 5 चेंडू 10ची गरज, 10 धाबा 5 मध्ये जोडल्या जातील का? राजेश पवार आज त्याची पवार दाखवेल का? त्याची बॅट आज तलपणार का? कारण त्याच्या बॅटला आतापर्यंत गंज लागलेला नाहीये, परंतु अनिकेत सांगतोय आम्ही सुद्धा जिंकण्यासाठी आलोय, सहजासहजी हार मानणार नाहीये. परंतु फटका केला हवेत, उंची जास्त मिळाली आणि अंतर सुद्धा प्राप्त केलाय. चेंडू चला मिड विकेटच्या बाहेर येतोय पवारच्या बॅट मधून. हा पॉवरफुल षटकार. सन्माननीय सतीशजी हिरामन भुईर यांचे ते शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या स्थानापन्न व्हा. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. बॉल टर्न इक्वेशन फटका पाहू शकाल या ठिकाणी अगदी बॅटच्या वरच्या भागाला मात्र स्पर्श झाला, त्याचमुळे मात्र पॉवर पूर्णपणे पवार जनरेट करू शकला नाही. परंतु चित्त्याची सप्लाय, रनाचा वेग आणि आता मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. वेलकम सतीशजी भुईर, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 धावा इथे जोडल्या गेल्या. 2 धाब्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर आता मात्र पोहोचली गेली 37 या आकड्यावरती आणि आता मात्र विजयासाठी येणारे 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये आता 2 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना. पवार पुन्हा मात्र स्ट्रायकिंग एंडला आउटसाइडला पिकअप शॉट, विनिंग शॉट पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि अखेर आतिश भुईर यांचा संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभव झालेल्या संघाला आपण देऊया पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सो हार्ड लक चिना 11. चला लगेच आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच.
ज्याने या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. कारण गोलंदाजी करत असताना एका षटकाच्या स्पेलमध्ये धाबा खर्च केल्या होत्या 9, गडी बाद केले होते 2 आणि 39 धाबांचा पाठलाग करत असताना एकूण 21 धाबाची तुफानी साकारली. त्याच्यामध्ये 3 षटकाराचा समावेश होता आणि आज सिद्ध करून दाखवलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर राजेश पवार. चला राजेश, आपण यायचं आहे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. अतिशय जबरदस्त खेळ त्याच्याकडून आपल्या पाहायला मिळाला आणि एका मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल आपण 4 पारितोषिक देत आहोत. हेड कॅप आहे, त्याच्यानंतर आकर्षक ट्रॉफी, तदनंतर पाहू शकाल गिफ्ट हॅम्पर आहे, शीतपेय आहे आणि या सर्व या दात्यांचा आम्ही प्रथमतः आभार व्यक्त करतोय. जी आपण ट्रॉफी पाहतो जी आम्हाला सन्माननीय सुधाकरजी भुईर यांच्याकडून लाभलेले आहे. शीतपेय गावदेवी ग्रुप धामणगाव यांच्या माध्यमातून आपण देत आहोत. हेड कॅप आहे जे सुधाकर भुईर याचकडून आपण देत आहोत आणि जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपण सन्माननीय आदेश गुरुनाथ भुईर यांच्या माध्यमातून देत आहोत. द्रोण 11 संघाचे संघमालक मिस्टर द्रोण आतिश भुईर यांच्याकडून राजेश पवार साठी तब्बल भावेश भुईर प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भावेश, आपण सुद्धा यायचं आहे. तत्पुरते आपण या ठिकाणी पारितोषिक वितरित करणार आहोत.